नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काल जो मी व्हिडिओ बनवलेला होता त्याचाच हा पुढचा भाग आहे असं तुम्ही समजू शकता, की अमेरिकेने चीनवर दबाव टाकून त्याला भारतावरती आक्रमण करायला लावलं. तर परिस्थिती कशी बदलू शकते याची मी काही उहापोह त्या व्हिडिओत केलेला होता. त्याच मालिकेमधला पाकिस्तानचं त्याच्यामधला सहभाग काय असेल ह्याच्यावरती खास बोलायचं आहे. हे खास अशासाठी बोलायचं आहे की पाकिस्तानमध्ये काही नव्या घडामोडी घडलेल्या आहेत. एक प्रकारे पाकिस्तान हा भारताचा शत्रू म्हणून आजपर्यंत वावरत आलेला आहे आणि हे जे शत्रूचं स्वरूप आहे, त्याच्या बोधाबद्दल कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही. परंतु तरी सुद्धा परिस्थिती मात्र आज पाकिस्तानात का बदलते आहे? हा प्रश्न मनामध्ये येतो. कारण कदाचित एक जमील जमाली आहे ना, तो तिथे कामाला लागलेला दिसतोय. जमील जमाली कोण आहे तुम्हाला माहिती आहे? धुरंधर 2 मधलं हे एक पात्र आहे. जो चित्रपटाच्या शेवटी असं कबूल करतो आपल्याकडे, की 40 वर्षापूर्वी मला पाकिस्तानात पाठवलं आणि इथल्या राजकारणामध्ये जम धरून तू स्वतःला एस्टॅब्लिश कर म्हणून सांगितलेलं होतं. असं तो हमजाला अखेर सांगतो आणि हमजाची सुटका करतो. तेव्हा असे जमील जमाली पाकिस्तानामध्ये आज किती आहेत? असा प्रश्न चित्रपट बघताना तुमच्या मनात आला असेल. आता जेव्हा काही घटना घडतात, तेव्हा खरोखरच आश्चर्य असं वाटतं आणि खरंच असे किती असतील आणि ते काय नेमकं करतायत, त्यांची नावं काय, हे देखील आपल्याला कधीच कदाचित समजणार नाही. पण घटना मात्र घडत जातात. आता हीच घटना बघा. ही घटना जी आहे ती प्रत्यक्षात घडली 4 वर्षापूर्वी आणि त्याचे पुरावे आज जनमानसापर्यंत पोहोचवले जात आहेत. का बरं? कारण काय त्याचं? कारण महत्वाचं आहे. 2022 साली जेव्हा अ, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे सत्तेवर विराजमान होते. त्यावेळेला त्यांनी रशियाला एक भेट दिली आणि ही भेट दिल्यानंतर काही तासातच रशियाने युक्रेनवरती स्वारी केली आणि ह्याला जबरदस्त आक्षेप घेतला गेला तो अमेरिकेकडून. अमेरिकेने मला वाटतं हे 22 किंवा 23 फेब्रुवारीची इम्रान खान यांची भेट आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला अ, एक क्लॅरिफिकेशन आलं. अ, त्यानंतर अमेरिकेचे जे राजदूत आहेत डोनाल्ड लू ह्यांनी पाकिस्तानच्या राजदूताची भेट घेतली. म्हणजे तिथले अमेरिकेमधले. त्यांचं नाव असद माजिद खान. त्या असद माजिद खान यांच्यासोबत लू यांची भेट झाली आणि त्यात डोनाल्ड लू यांनी स्पष्टपणे ऐकवलं, की इम्रान खान हे रशियाला जाऊन आले आणि त्यानंतर लगोलग युक्रेनवर हल्ला झाला. ही बाब काही आम्हाला रुचलेली नाही. अर्थात असद माजिद खान यांनी आपल्या सरकारचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि या दोनाचा तुम्ही संबंध लावताय तसा काही नाहीये, असं समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु डोनाल्ड लू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी एक प्रकारे सूचित केलं, की पाकिस्तान हा वेगळ्या प्रकारे अमेरिकेची इच्छा डावलून रशियाशी हातमिळवणी करताना दिसतो आहे. आणि एक प्रकारे तुम्ही युक्रेनच्या हल्ल्याला छुपा पाठिंबा देता आहात. असं अगदी बेछूट पणे डोनाल्ड लू यांनी असद माजिद खान यांच्या कानावर घातलं. प्रत्यक्षात काय झालेलं होतं, तर स्वस्त तेल रशिया द्यायला तयार होता पाकिस्तानला आणि त्यासाठी इम्रान खान हे तिकडे गेलेले होते आणि तेलाविषयीच्या व्यापाराबद्दल त्यांची बोलणी झालेली होती. आता ही बोलणी आणि 7 मार्च रोजी घडलेली ही घटना म्हणजे डोनाल्ड लू आणि असद माजिद खान यांची भेट. त्यानंतर असद माजिद खान यांनी एक गुप्त टेलिग्राम आपल्या मायदेशामध्ये पाठवला आणि त्याच्यामध्ये आपलं आणि डोनाल्ड लू यांचं जे संभाषण झालं, त्याच्याबाबत सविस्तर माहिती दिली. ही सविस्तर माहिती 7 मार्च रोजी अ, इम्रान खान यांच्या हातात पडली
पण इथे पाकिस्तानमध्ये वेगाने घटना ऑलरेडी घडायला सुरुवात झालेली होती. त्या भेटीमध्ये डोनाल्ड लू यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, की इम्रान खान यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव येणार आहे. हा प्रस्ताव जर का पारित झाला, मंजूर झाला तर उत्तमच. अन्यथा काही ना काहीतरी करावं लागेल. म्हणजेच ते असं सूचित करत होते, की पाकिस्तानामध्ये पंतप्रधान म्हणून आम्हाला इम्रान खान नको आहे. गंमत अशी आहे, की पाकिस्तान हा एक सार्वभौम देश आहे. अमेरिकेचा आणि त्याचा काय संबंध? त्यांची धोरणं वेगळी असतील. त्यांना काय त्यांचं धोरण फॉलो करायचं स्वातंत्र्य नाहीये. पण अमेरिका ते स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हती. इतकंच नाही तर आपल्या पसंतीचा पंतप्रधान तिथे असावा, यावरती सुद्धा अमेरिका हट्टाग्रही होती असं डोनाल्ड लू यांच्या संभाषणातून दिसलं. असंच माजिद खान यांनी तारेमध्ये हे सगळं स्पष्टपणे नमूद केलं. ही तार पंतप्रधान म्हणून अर्थातच इम्रान खान यांच्या हाती लागलेली होती. 27 मार्च रोजी एका जाहीर सभेमध्ये इम्रान खान यांनी आपल्या खिशातून एक कागद असा फडफडवून दाखवला आणि त्यांनी सांगितलं, की अमेरिका माझी सत्ता घालवायला बसले आहे आणि इथे कारस्थान चालू आहे. मी अमेरिकेच्या त्यांनी सांगितलेल्या परराष्ट्र धोरणानुसार माझं धोरण आखत नाही म्हणून मला सत्तेवरून खाली खेचण्याचे प्रयत्न चालू आहेत. इम्रान खान यांनी आपल्या विरोधात आलेला अविश्वास ठराव आणि ती तार यांचा एक संयोग आहे असं घडवून आणलेलं त्या भाषणामध्ये दिसलं लोकांना आणि अर्थातच त्यांनी ती तार दाखवली खरी लोकांना. त्याचे तपशील त्यांनी सांगितले नव्हते. पण एक गोष्ट मात्र क्लिअर झाली, की अमेरिकेतून काही ना काहीतरी तार आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानातला सत्ता पालट करायचा आहे. ह्याच्या विषयीच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्याप्रमाणे काहीतरी झालेलं आहे, असा लोकांचा समज जरूर झाला त्याच्यामधून. ह्याची किंमत इम्रान खानना भोगावी लागली. त्यांची सत्ता गेली पुढे. त्यांना तुरुंगात देखील डांबण्यात आलं. इतकंच नाही तर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट नुसार गोपनीय माहिती तुम्ही जाहीररित्या मांडलीत, ह्यासाठी सुद्धा त्यांच्यावर खटला भरला गेला. पुढे कोर्टाने त्यांना त्याबद्दल निर्दोष ठरवलं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हे स्पष्ट केलं, की असा टेलिग्राम जरूर आलेला होता. त्याच्यामध्ये हे सगळं म्हटलेलं होतं. ही गोष्ट हा तथ्यांश बरोबर आहे. परंतु इम्रान खान म्हणतात तशी कॉन्स्पिरसी काही नव्हती. तिथे काहीही कारस्थान नव्हतं. पाकिस्तानचे खासदार त्यांच्या विरोधात गेले. त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. अविश्वास ठराव पास झाला. ह्याच्यामध्ये कुठलीही कॉन्स्पिरसी नव्हती. पण तार आली ही बातमी, ही गोष्ट सुद्धा शरीफ यांनी मान्य केली. 2024 मध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे इम्रान खानना कोर्टाने त्या प्रकरणामध्ये निर्दोष देखील ठरवलं. एक इंटरसेप्ट नावाचं एक पब्लिकेशन होतं. त्यांनी तर त्या संपूर्ण तारेचा गोषवारा देखील त्याच काळामध्ये प्रसिद्ध केलेला तुम्हाला दिसून येईल. आता आज मग नेमकं काय झालेलं आहे? तर आता एक Twitterवरचं हँडल आहे. Twitter हा एक मोठा पब्लिकेशनचा सोर्स झालाय मित्रांनो आणि त्यांनी ती जी तार आहे ती तशीच्या तशी प्रसिद्ध केलेली आहे. मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये स्क्रीन शेअर करून ती तार दाखवते तुम्हाला बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं निदान. त्यामुळे आपण ह्याच्याकडे बघूया. ही अशी आहे ड्रॉप साइट न्यूज नावाचा हँडल आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे फॉर द फर्स्ट टाइम ओरिजिनल पाकिस्तानी सायफर केबल 0678 786 ला जवळचा नंबर आहे नाही. The document that triggered the removal of former Pakistani Prime Minister Imran Khan is being released in full by Dropsite. Dropsite ह्या हँडलनी ती जी केबल आहे ती तशीच्या तशी प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही जर का आपण पुढच्या पानांकडे गेलो तर त्या अगोदर हे स्टॉप शेअरिंग करू आपण आणि पुन्हा एकदा दुसरी जे आहेत ते
शेअर करता येतील का बघते आहे पण ह्याच्यामध्ये राईट ही जी केबल आहे ती तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. I think if no confidence vote against the Prime Minister succeeds, all will be forgiven in Washington because the Russia visit is being looked at as a decision by Prime Minister. Otherwise, I think it will be tough going ahead. ही एक प्रकारे धमकीच आहे. हे डोनाल्ड लू यांचं जे वाक्य आहे ते त्या तारेमध्ये तुम्हाला दिलेलं दिसतं. संपूर्ण तार वाचण्यासारखी आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे जे मी सांगितलं त्या हँडलकडे तुम्ही जाऊ शकता परत एकदा आणि ते बघू शकता. अर्थातच परत एकदा नव्याने तुम्हाला पाहिजे असेल तर ती तार दाखवू शकते आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला परत एकदा बघता येईल. ठीक आहे. ही जी तार आहे हे हँडल लक्षात ठेवा. ड्रॉप साईट न्यूज म्हणजे तुम्हाला सर्च करणं अतिशय सोपं जाईल. ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं होतं त्याच्यात हे वर्णन जे आहे ते सगळं तुम्ही वाचू शकता. मी बोलत राहते म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या सायमल्टेनियसली होतील. केबल जी आहे ती 7 मार्चची आहे ते मी म्हटलं आणि ही केबलचं ऑल विल बी फॉरगिवन हे वाक्य महत्वाचं आहे. तुम्ही कोण फॉरगिव्ह करणार आहे? आम्ही क्षमा करू. तुम्ही क्षमा करणारे कोण असा प्रश्न आहे. नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे ते 9 एप्रिलला त्याच्यामध्ये डिसिजन आलेला होता. तेव्हा अशा प्रकारे हे जे अमेरिकेचं सगळं वागणं आहे ते आपण बघू शकतो इथे. प्रश्न काय आहे लक्षात घ्या तुम्ही की डोनाल्ड लू हे पाकिस्तानच्या राजदूताला भेटले. त्यांनी तिथे धमकी दिली. त्या धमकीनुसार पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची सत्ता गेली. कारण त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला म्हणजेच अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात त्यांच्या इच्छेच्या विरोधामध्ये रशियाला समर्थन करायचं त्यांचं तेल विकत घ्यायचं हे जे निर्णय इम्रान खान घेत होते त्याचा अर्थ अमेरिकेने तसा लावला होता आणि त्याच्या मोबदला म्हणून त्यांना सत्ता घालवायला लागली. ही सगळी तर आता इतिहास झाला. तुम्ही म्हणाल खुद्द कोर्टाने त्यांना आता सोडवलेलं आहे तर मग आता काय प्रश्न आहे. ड्रॉप साईटनी ही तार जी आहे ती ओरिजिनल तार आता प्रसिद्ध केलेली आहे. ही तार अशी काहीतरी आहे त्याचं अस्तित्व फक्त आजपर्यंत लोकांना सांगितलं गेलेलं होतं. ते खुद्द शहबाज शरीफ यांनी मान्य केलं होतं. पण नेमकं त्या तारेमध्ये लिहिलंय काय हे आज पाकिस्तानच्या लोकांना कळतं आहे. आणि मग लक्षात येईल तुमच्या की ही तार फोडली कोणी. ही तार जर का गुपित आहे असं आपण म्हटलं तर ती कोणाच्या हातात असते. ती अर्थात सरकारच्या हातात असते आणि सरकारचं सुद्धा परराष्ट्र खातं असतं. ही तार आज प्रसिद्ध करण्याचं कारण एवढंच आहे की इम्रान खान यांच्या विरुद्ध खुन्नस असलेले सरसेनापती हे पाकिस्तानामध्ये आज अनिर्बंध राज्यकर्ता आहेत. त्यांचं नाव जनरल आसिम मुनीर किंवा फील्ड मार्शल आसिम मुनीर. आसिम मुनीर आणि इम्रान खान यांच्यामधून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आसिम मुनीर यांची पूर्ण पकड लष्करावरती आहे. तशीच ती त्यांच्या ISI वरती सुद्धा आहे. मग ही केबल नेमकी फोडली कोणी? पाकिस्तानातला हा जमाल जमाली कोण ज्याच्या हातामध्ये ही तार होती आणि ती आज प्रसिद्ध झालेली आहे. हे प्रश्न माझ्या मनात येतात तसेच तुमच्या मनात येतील. एक प्रकारे आसिम मुनीर यांची कोंडी करणारी ही घटना आहे आणि एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय लक्षात घ्या की अमेरिकेला जे पटत नाही ते धोरण तुम्ही जर का आखलं तर तुमची सत्ता जाईल याची व्यवस्था अमेरिका करत असते. ह्याची संपूर्ण साखळी आता तुमच्या माझ्या समोर आलेली आहे. संपूर्ण साखळी आलेली आहे. हीच गोष्ट ते भारतामध्ये त्यांनी अनेक वेळा करायला बघितलेली आहे. इथून पुढे सुद्धा करतील. त्या प्रयत्नांमध्ये खंड येणार नाही. पण या तारेमधून काही गोष्टी ज्या क्लिअर झालेल्या आहेत त्या अशा की
रशिया आणि पाकिस्तान यांचं सख्य असावं. चीन आणि पाकिस्तान यांचेही संबंध हे अमेरिकेच्या धोरणानुसार ठरवू नयेत, असा प्रयत्न करणारा एक पंतप्रधान तिथे गादीवर राहू शकला नाही, सत्तेवर राहू शकला नाही. आणि त्याच्याशी वैर घेणं, अमेरिकेच्या इच्छेनुसार वैर घेऊन त्याला तुरुंगात टाकणारा जो जनरल आहे, तो आज सत्तेवरती आहे. तेव्हा असीम मुनीर यांच्या सत्तेला आव्हान देणारी ही केबल फुटीची घटना आहे, हे लक्षात घ्या. ही केबल फोडून तुम्ही म्हणाल फार काही झालेलं नाहीये, कारण सगळी मॅटर तर आधीच पब्लिकली होती. आता ते पूर्ण तुम्हाला टेक्स्ट वाचायला मिळतंय. पण त्याच्यातून एकच दिसतं, की पाकिस्तानच्या सैन्यामध्ये फार मोठी फूट पडलेली आहे. आणि ही फूट जी आहे, ती केवळ सैन्यापुरती मर्यादित आहे, की ती त्यांच्या ISI पर्यंत गेलेली आहे, हा खरा मुद्दा निर्माण होतो. ही फूट निर्माण करणारा जमा जमील जमाली कोण आहे? त्याचं नाव मी तुम्हाला निश्चित सांगू शकणार नाही आज अर्थातच. पण ती फूट पाडणारा कोणीतरी निश्चित आहे आणि त्याच्या मागे काही शक्ती उभी आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं करायचं कशासाठी हा प्रश्न आहे. ते काय फक्त असीम मुनीरला खाली खेचण्यासाठी आहे? असीम मुनीरला खाली का खेचायचंय? त्याच्या जागी दुसरा कोण येऊ शकतो? अमेरिकेने मान जर का डोलावली नाही, तर पाकिस्तानमध्ये कोणी व्यक्ती ही सेनाप्रमुख होऊ शकते का? प्रश्न विचारून बघा स्वतःला. आजपर्यंत जे कधी झालेलं नाहीये, ते आता होऊ शकतं का? केवळ काळच त्याचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो. पण प्रयत्न मात्र नक्की चालू आहे. आणि तसं झालं तर हा जो नवा येणारा लष्कर प्रमुख आहे, तो कसा असेल ह्याचा विचार करून बघा. उद्या जर का त्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा असं ठरवलं, की भारत आणि पाकिस्तान यांची भांडणं लावून द्यायची आणि आपण लोणी खात बसायचं. याही तागड्यातलं लोणी खातायत, त्याही तागड्यातलं लोणी खातायत. हीच अवस्था नाही का करून ठेवलेली पाकिस्तानची. आणि ते कळणारा माणूस जर का कोणी तिकडे असेल आणि तो सत्तेवरती येऊ शकला, तर चित्र बदलू शकतं का? आणि हे चित्र कशासाठी बदलायचं? कारण जेव्हा अमेरिका आणि चीन ह्यांनी हातमिळवणी केली, तर ते सगळं त्यांचे जे प्लॅन आहेत ते एक्झिक्यूट करणारा पाकिस्तान त्यांच्या हातात नसेल, तर नेमकं काय होईल? कल्पना करून बघा तुम्ही. कारण हा सगळा खेळ जो आहे, त्याचं साधन काय आहे? त्याचं शस्त्र काय आहे? त्याचं शस्त्र पाकिस्तानी सैन्य आहे. आणि पर्यायाने ते जो बांगलादेशवरती आज त्यांनी जो पकड घेतलेली आहे, तो बांगलादेश सुद्धा आहे. तेव्हा चीनला आक्रमण करायचं तर जरूर करू देत. पण जर पाकिस्तान आणि बांगलादेश सीमा शांत राहिल्या, तर ते भारताच्या पथ्यावर पडू शकते. आणि त्या सेना जर का शांत ठेवायच्या असतील या दोन्ही सीमा, तर त्याच्यासाठी पाकिस्तानमध्ये सत्ता पालटाची गरज आहे. म्हणजेच असीम मुनीरची चटणी करायची गरज आहे. आणि त्याची सुरुवात ही केबल फोडीतून झाली आहे का? असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर आपल्याला भविष्यामध्ये नक्की मिळेल. पण मला तरी असं वाटतं, की अर्थात हे थोडं कदाचित प्रिएम्प्टिंग असेल किंवा मी खूप पुढचं बोलते आहे, ज्याच्यासाठी आज काही तथ्यांश नाही किंवा त्याला काही आधार नाही असं तुम्ही म्हणू शकाल. पण आमच्याकडे संघाकडून येणारी जी वक्तव्य आहेत, DNA एकच आहे किंवा डायलॉग अत्यावश्यक आहे. ही जी वक्तव्य आली त्याची टिंगल-टवाळी तर भरपूर झालेली आहे, भरपूर झाली आहे. पण एक दिवस असाही असू शकत नाही का मित्रांनो, की अशा प्रकारे कोंबड्यांना झुंजवण्याचं काम करणारी जी माणसं आहेत, त्यांचा पहिला कधी ना कधीतरी पराभव होण्याची गरज आहे. तो पराभव झाला तर आपापसातली भांडणं सोडवणं कदाचित सोपं होऊ शकेल. आणि दुसरा असा विचार करून बघा, की तुम्हाला जर का तुमचा इन्फ्लुअन्सचा प्रभाव वाढायचा असेल, तुमचं प्रभाव क्षेत्र जर का मोठं करायचं असेल, तर भारताला एका पद्धतीच्या संघराज्याची गरज निर्माण आहे. म्हणजे आमची जी आत्तापर्यंतची राज्य आहेत, ती आमची आहेत, जरूर आहेत. पण बाकीचे जे उर्वरित देश आहेत, ते आमच्याशी स्वतःला जोडून घेऊ शकतात का? काही मिनिमम टर्म्सवरती.
म्हणजे जसा भूतान हे स्वतंत्र राष्ट्र आहे, पण त्याचं संरक्षण धोरण आणि त्याचं परराष्ट्र धोरण ह्याच्यावर भारताची जरूर पकड आहे. अशीच पकड उद्याच्या वेळेला अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका ह्यांच्या सोबत करण्यासाठी म्हणून आपण एखादं स्ट्रक्चर उभं करू शकतो का? हा प्रश्न आहे. आणि हा स्ट्रक्चर जर का उभा करायचा असेल, तर त्याच्यामध्ये वैमनस्य येऊन चालणार नाही. त्याच्यासाठी DNA एक लागतो आणि त्याच्यासाठी डायलॉग सुद्धा लागतो. असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे कितीही परस्पर विरोधी पराकोटीची मूर्खपणाची विधानं जरी वाटली तरी देखील मोदींच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे आज आम्हाला कळू शकणार नाही. तो जो गुंता आहे, तो गुंता हा ते असा उलगडत नेतात. ते एकदा तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, मी 370 काढून टाकणार आहे एवढंच सांगितलं होतं. ते कसं काढणार, काय करणार हे सांगितलेलं नव्हतं. मग मेहबूबाची सत्ता जाईल का? त्याच्यानंतर अमुक होईल का? दोन्ही सभागृहांमध्ये ते पास होईल का? ही सगळी तुमच्या माझ्या मनातले होते प्रश्न होते, पण त्याची उत्तरं कशी मिळत गेली बघा. वेळ आली तशी उत्तरं आपल्या समोर उलगडत गेली. तसं तर काहीतरी चाललेलं आहे आजच्या घडीला. ज्याला आपण शत्रू समजतो, त्याला किमान शत्रू नाही, पण निदान न्यूट्रल जर का करता आलं, तर अमेरिकेचा हा जो डाव आहे, तो आपल्याला हाणून पाडता येतो का? प्रश्न आहेत माझ्या मनात. उत्तरं तुम्ही सुद्धा तुमच्या बुद्धीने जरूर ताडून बघा आणि तुम्हाला जे वाटतं ते मला माझ्या ईमेलवरती जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.